श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. 9 एप्रिल 2024 रोजी आपण साजरा करणार आहोत गुढीपाडवा हा सण. तर आपल्या सर्वांना या गुढीपाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या मंगलमय शुभेच्छा. ह्या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, तुमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर होत, येणारा प्रत्येक दिवस हा तुमच्यासाठी सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ, आरोग्यदायी जाओ. त्याचबरोबर या नवीन वर्षात तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत, ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले हिंदू धर्म संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्व म्हणजेच नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो. या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून आपल्या घराच्या अंगणामध्ये गुढी उभारली जाते. ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली तर तो हाच पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली ही पाडव्याच्याच दिवशी आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत असतो. तसेच 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच हा गुढीपाडवा. या गुढीपाडव्याच्या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात, तसेच नवीन उपक्रम राबवले जातात. आपल्या घराची भरभराट व्हावी, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी अनेक उपाय सेवा देखील केल्या जातात. या दिवशी माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते. आपल्यावरची सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी यांना प्रार्थना केली जाते. तर आपण आज या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत. प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांविषयी विशेष काळजी असते, चिंता असते, त्यांच्या शिक्षणासंबंधित, नोकरी संबंधित, व्यवसायासंबंधित आणि यासाठीच ते अनेक उपाय अनेक सेवा देखील करत असतात. परंतु काही जर उपाय सेवा जर आपण काही विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचं आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच मी तुम्हाला आज या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती एक असा उपाय सांगणार आहे, जो उपाय केल्यामुळं तुमच्या मुलाच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे दूर होणार आहेत. तुमच्या मुलाची शिक्षणामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होणार आहे. त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. तर हा जो उपाय आज आपण जाणून घेणार आहोत, तर हा उपाय आईनं आपल्या मुलांसाठी करायचा आहे. आईनं आपल्या मुलांसाठी मी सांगणार आहे तर तसा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये एक वस्तू देखील टाकायची आहे, ज्यामुळं तुमच्या मुलावरची ही सर्व संकट विघ्न दूर होऊन मुलांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, या दिव्यामध्ये कोणती वस्तू टाकायची आहे याविषयीची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता हा जो गुढीपाडव्याला दिव्याचा उपाय आईनं करायचा आहे, तर त्यासाठी 8 दिवे लागणार आहेत. तर 8 हे दिवे कणकेचे बनवून घ्यायचे आहेत. गव्हाची कणिक या दिव्यांसाठी वापरायची आहे. कणिक मळत असताना या कणकेमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं मोहरीचं तेल टाकायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर देशी गाईचं तूप टाकायचं आहे आणि ही कणिक मळायची आहे. कणिक मळत असताना भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करत करत तुम्हाला ही कणिक मळायची आहे आणि या कणकेचे 8 दिवे बनवायचे आहेत. आता हे दिवे बनवत असताना यामध्ये मिठाचा वापर करायचा नाही, तर फक्त चिमूटभर हळद आणि देशी गाईचं तूप किंवा मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे आणि अशा प्रकारे हे 8 दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा दुसरं स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये खडे मीठ, ज्याला समुद्री मीठ असं म्हटलं जातं, तर ते टाकायचं आहे. चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एक आंब्याचं पान घ्यायचं आहे. आंब्याचं पान कुठंही तुटलेलं, खराब झालेलं, फाटलेलं नसावं असे हे पान घ्यायचं आहे आणि या आंब्याच्या पानाने आपल्या संपूर्ण घरामध्ये हे पाणी जे आपण घेतलेलं आहे तर ते संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, देवघरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता पसरलेली आहे, ज्यामुळे आपल्या घरावरती, आपल्या मुलांवरती जी विघ्न येत आहेत, काही ना काही संकट येत आहेत, तर ती दूर होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. आणि त्यानंतर ही सेवा झाल्यानंतर आईनं आपल्या जो घराचा मुख्य उंबरटा आहे तर त्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावरती हळदी कुंकवानं स्वस्तिक देखील काढायचं आहे. आता हे जे दिवे बनवलेले आहेत तर ते दिवे घेऊन देवघरासमोर बसायचं आहे. यातील एक दिवा आहे तर तो घ्यायचा आहे. यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचं आहे, कलावेची वात घालायची आहे. जर कलावेची वात नसेल
तर तुम्ही रोज दिवा लावण्यासाठी जी वात वापरता तर ती वात वापरली तरी देखील चालेल. आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि भीमसेनी कापराच्या 2 वड्या टाकायच्या आहेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि हा दिवा प्रज्वलित करून ज्या ठिकाणी माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, ठेवायचा आहे. आणि हा दिवा अखंड दिवसभर आपल्याला प्रज्वलित ठेवायचा आहे, विझणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना अभिषेक हा अवश्य करायचा आहे. आता हा जो उपाय करत आहात तर हा उपाय तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी, भरभराटीसाठी, तुमच्या मुलावरची सर्व विघ्न, संकट दूर करण्यासाठी करत आहात. त्यामुळे तुम्ही ज्या वेळेला ही कणिक मळत असाल किंवा हा दिवा प्रज्वलित करत असाल, तुम्ही ही सेवा करत असताना या देवांना, तुमच्या कुलदेवतांना, माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांवरची सर्व विघ्न, संकट दूर होण्यासाठी, त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी. आणि हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या ठिकाणीच बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्रीहरी विष्णूंच्या बीजमंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. जर होत नसेल तर श्रवण केलं तरी देखील चालेल. आणि ते जरी शक्य होत नसेल तर माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा म्हणजेच ओम श्री महालक्ष्मी नमः या बीजमंत्राचा 108 वेळा जप केला तरी देखील चालेल. कोणतीही सेवा करत असताना मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचा आपल्याला निश्चित फळ प्राप्त होत असतं. त्यानंतर तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तुळशीला या दिवशी तुम्हाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, अक्षदा टाकायच्या आहेत आणि कच्चं दूध गाईचं यामध्ये चमचाभर टाकायचं आहे. आणि हे जल तुम्हाला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. या ठिकाणी तुमच्यावरची सर्व संकट, मुलांवरची सर्व संकट, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आता जे उरलेले दिवे आहेत तर त्यातील एक दिवा घ्यायचा आहे आणि तुमच्या जवळपास असणाऱ्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. या झाडाला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे, या झाडाची पूजा करायची आहे. जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. त्याचबरोबर 2 तुळशीची पानं टाकायची आहेत. आणि हे जे जल आहे, हे पाणी या पिंपळाच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या वृक्षामध्ये माता लक्ष्मी तसेच भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात आणि म्हणूनच आपल्याला ही सेवा तिथं करायची आहे. त्याचबरोबर पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाच्या अक्षदा या ठिकाणी अर्पण करायच्या आहे. धूपदीप दाखवायचा आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला जो कणकेचा दिवा आपण बनवून घेतलेला आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. हा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तुपाचा वापर करायचा नाही, तर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा या ठिकाणी वापर करायचा आहे. आणि या दिव्यामध्ये देखील तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहेत. आणि असा हा दिवा या पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी प्रज्वलित करायचा आहे. पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे. तुमच्या मुलावरची सर्व संकट, विघ्न, बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमच्या मनामध्ये जी काही समस्या असेल तर ती इथं बोलून दाखवायची आहे. त्यानंतर शक्य असेल तर आईनं या दिवशी दिवसभर भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे, माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी देखील याचा निश्चित फायदा होणार आहे. आता जे उरलेले जे दिवे आहेत, 6 दिवे उरलेले आहेत आपल्याकडं, तर त्यातील तिन्ही सांजेच्या वेळेला एक दिवा घ्यायचा आहे आणि आपल्या तुळशीजवळ आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना देखील यामध्ये चिमूटभर हळद, 2 लवंगा, 2 भीमसेनी कापराच्या वड्या आणि चिमूटभर मोहरी टाकायची आहे. आणि असा हा दिवा या तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तुळशी मातेजवळ तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही अशा प्रकारे जर तुळशी मातेची जर सेवा केली तर आपल्यावरती भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी दोन्हीचाही कृपाशीर्वाद राहणार आहे. आणि नंतर जे आपले उरलेले 5 दिवे आहेत तर ते 5 दिवे घेऊन आईनं देवघरासमोर बसायचं आहे. या दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. हा उपाय आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे. जर तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला जर शक्य होत नसेल तर तुम्ही 10 वाजण्याच्या अगोदर हा उपाय केला तर देखील चालेल. तिन्ही सांजेच्या वेळेला लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये आगमन करत असते आणि त्यावेळेला आपण हा जर उपाय केला तर तुम्हाला याचा अधिक फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा उपाय फक्त गुढीपाडव्याला करून चालणार नाही, तर ज्या अशा विशिष्ट तिथी असतात म्हणजे संकष्टी चतुर्थी, एकादशी किंवा इतर, तर त्यावेळेला तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे, जेणेकरून तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे, विघ्न दूर होतील. आणि त्यानंतर आता हे जे दिवे आहेत तर ते दिवे घेऊन आईनं आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. या दिव्यामध्ये, प्रत्येक दिव्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे. 2-2 लवंगा प्रत्येक दिव्यामध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे. 2-2 भीमसेनी कापराच्या वड्या घालायच्या आहेत. या सर्व वस्तू लक्ष्मी स्वरूप आहेत. त्याचबरोबर आपल्या घरावरची जी नकारात्मकता
आहे तर ती दूर करणाऱ्या या सर्व वस्तू आहेत. आणि त्यानंतर आईनं हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. यामध्ये जर कलाव्याची वात असेल तर अतिशय उत्तम, पण कलाव्याची वात नसेल तर तुमच्याकडे जी आहे तर ती वात घालायची आहे. आणि त्यानंतर हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. आता तुमच्या घरामध्ये जर एक मुलगा मुलगी असेल किंवा 2 असतील तरी देखील तुम्हाला या 5 दिव्याने उपाय केला तरी देखील चालू शकतो. त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी वेगवेगळे दिवे बनवायची काहीही गरज नाही. त्यानंतर या ठिकाणी बसून आईनं हा उपाय करत असताना, हे दिवा प्रज्वलित करत असताना आपल्या मुलावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपल्या इष्टदेवतेला, कुलदेवतेला, माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंना प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते प्रज्वलित करून या दिव्याने भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मीला ओवाळायचं आहे. आणि ओवाळत असताना माता लक्ष्मीचं आणि भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. 108 वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः म्हणायचं आहे, किंवा श्री सुक्तमचं पठण केलं किंवा श्री महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या ओम श्री महालक्ष्मी नमः या बीज मंत्राचा जप केला तरी देखील चालेल. तुम्हाला जे शक्य होईल तर तो जप तुम्हाला या वेळेला अवश्य करायचा आहे, जेणेकरून हे जे दिवे आहेत तर ते दिवे अभिमंत्रित होतील. शक्य असेल तर तुम्हाला श्री सुक्तमचं किंवा श्री अष्टकमचं पठण करायचं आहे, किंवा श्रवण केलं तरी देखील चालेल, किंवा तुम्ही हे सर्व जरी केलं तरी देखील चालू शकतं. आणि अशा प्रकारे तुम्ही हे दिवे अभिमंत्रित करायचे आहेत. आणि त्यानंतर तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल तर त्यांना पाटावरती बसवायचं आहे देवघरासमोर, आणि किंवा एखाद्या खुर्चीवर बसवायचं आहे. आणि या दिव्याने या देवांना ओवाळून झाल्यानंतर आपल्याला हे मी सांगितलेलं नामस्मरण करून झाल्यानंतर, हे दिवे अभिमंत्रित झाल्यानंतर तुम्हाला या दिव्याने या आपल्या मुलांना ओवाळायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत अशा आपल्या प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळून झाल्यानंतर हे ओवाळत असताना देखील आपल्या मुलावरची इडापिडा टळण्यासाठी, दूर होण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर हे जे दिवे आहेत तर ते लगेचच त्वरित आपल्या घराबाहेर आपल्याला काढायचे आहेत, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी इडापिडा असेल तर ती या दिव्याबरोबर घरातून बाहेर जाईल. आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन हे दिवे आपल्याला फेकून द्यायचे आहेत, किंवा वाहत्या पाण्यामध्ये सोडून दिले तरी देखील चालतील. तुम्हाला जे शक्य होईल तर तशा प्रकारे या दिव्यांची तुम्हाला विल्हेवाट लावायची आहे. परंतु कोणालाही यापासून इजा होणार नाही, त्याचबरोबर या दिव्यांना कोणाचाही पाय लागणार नाही, याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे. त्यानंतर हा उपाय करून आपण घरी येणार असाल तर त्यावेळेला तुम्ही हातपाय स्वच्छ बाहेरच धुवायचे आहेत, आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय करत असताना कोणाशीही जास्त बोलायचं नाही, शांतपणे आणि अगदी मनापासून श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापराच्या 5 ते 6 वड्या घ्यायच्या आहेत, आणि त्यामध्ये 2-3 लवंगा टाकायच्या आहेत. त्याचबरोबर तमालपत्राची 2 पानं टाकायची आहेत, आणि हे वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत. आणि याचा संपूर्ण घरामध्ये आपल्या धूर करायचा आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी, जी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होईल. तुमच्या मुलांच्या प्रगतीमध्ये येणारे सर्व अडथळे, बाधा, संकट दूर होतील, आणि तुमच्या मुलांच्या व्यवसायात, अभ्यासात, नोकरीत त्यांना यश प्राप्ती होणार आहे, प्रगती होणार आहे. तर अशा प्रकारे अगदी साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय हा गुढीपाडव्याला आईनं आपल्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.